आता आपण एक्झरसाइजमधलं 7 नंबरची महत्त्वाची प्रॉपर्टीज पाहणार आहोत आणि ही प्रॉपर्टी बोर्ड एक्झाममध्ये कितीतरी वेळा विचारलेली आहे. खूप महत्त्वाची आहे आणि याचा प्रूफही खूप सोपी आहे. जॉमेट्री जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर त्या जॉमेट्रीमध्ये पॅरलेलोग्रामची एक प्रॉपर्टी आहे की डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर, आणि तीच प्रॉपर्टी आता आपल्याला इथे वेक्टर मेथडनी प्रूव्ह करायची आहे. काय सांगितलं आहे बघा, प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ अँड ओनली इफ इट्स डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. तर एखादा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम केव्हा असेल जर त्याचे डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर असतील तर. आणि हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. इथे मधात इफ अँड ओनली इफ आलेला आहे. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ अँड ओनली इफ. ज्याला आपल्याला दोन मेथडनी प्रूव्ह करायचं आहे. कॉन्व्हर्सली सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम घ्यायचं, डायगोनल्स बायसेक्ट करतात हे शो करायचं, आणि दुसऱ्या वेळेस एक असा क्वाड्रिलॅटरल घ्यायचं ज्याचे डायगोनल बायसेक्ट होतात, तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला आपण याचा जो पहिला पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला क्वाड्रिलॅटरल घ्यायचं आहे आणि तो घेऊ आपण ABCD. लेट quadrilateral ABCD is a parallelogram. जे क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे, जो पॅरलेलोग्राम आहे ज्याचं नाव आहे ABCD, आणि प्रूव्ह काय करायचं आहे ते लास्टमध्ये मी इथे लिहितो आहे. आता हा क्वाड्रिलॅटरल ABCD असल्यामुळे याच्या डायगोनल्सची नावं काय राहणार आहेत बा. डायग्राम मी सध्या काढलेली नाही आहे. याचा एक डायगोनल राहणार आहे AC आणि दुसरा डायगोनल राहणार आहे BD. तुम्हाला इथे प्रूव्ह करायचं आहे डायगोनल्स AC and BD bisect each other. बघा किती सिंपल आहे. ABCD हा पॅरलेलोग्राम घेतला आणि त्याच पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल AC आणि डायगोनल BD आहेत ना, हे बायसेक्ट ईच अदर, एकमेकांना बायसेक्ट करतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे गिवन आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. आता मधातली जी जागा आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे, आणि मधातली जागा कंप्लीट करणं खूप सिंपल आहे, खूप सोपी आहे. त्या शेवटच्या ज्या स्टेप्स आहेत ना, ह्या तुम्हाला मी सांगतोय. तर थोडा विचार करा की AC आणि BD हे जे दोन डायगोनल आहेत बायसेक्ट ईच अदर केव्हा असतील. म्हणजे ACने BDला बायसेक्ट केलं, BDचे दोन भाग केले इक्वल, आणि BDने सुद्धा ACचे दोन भाग इक्वल केले. बघा, हा डायगोनल AC असेल आणि हा डायगोनल BD असेल. डायगोनल AC डायगोनल BD. ACने या BDला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं आणि BDने ACला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. म्हणजे या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे हा या ACचाही मिड पॉइंट आहे आणि BDचाही मिड पॉइंट आहे. जर या दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट हा दोन्हीही डायगोनलचा मिड पॉइंट असेल, जर दोन्हीही डायगोनलचा मिड पॉइंट जर सेम असेल तरच हे दोन डायगोनल्स काय होणार आहेत, बायसेक्ट ईच अदर. व्यवस्थित समजून घ्या. AC डायगोनल आणि BD डायगोनल हे बायसेक्ट ईच अदर केव्हा असतील, जेव्हा या दोघांचा मिड पॉइंट सेम असेल तर. जे याच्या आधीची स्टेप्स आपल्याला अशी भेटायला पाहिजे, मिड पॉइंट ऑफ AC and diagonal BD are same. जे ACचा मिड पॉइंट आणि BDचा मिड पॉइंट दोन्ही जर सेम असतील तरच डायगोनल AC आणि BD बायसेक्ट ईच अदर. याचा प्रूफ आपण लगेच सुरुवात नाही केला अजून, खालून आपण वर जातोय सध्या.
आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ए सी अँड बी डी बायसेक्ट इच अदर, क्वाड्रिलॅटरल दिला आहे पॅरलिलोग्राम, हे दोन डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात हे प्रूव्ह करायचं आहे. आता बायसेक्टचा अर्थही तुम्हाला समजला पाहिजे म्हणून मी डायग्राम काढून दिलेली आहे की ए सीने बी डीचे दोन इक्वल पार्ट केले हे शो करायचं आणि बी डीने ए सीचे दोन इक्वल पार्ट केले हे शो करायचं. म्हणजे या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो इंटरसेक्शन पॉईंट ए सीचा मिड पॉईंट आहे आणि बी डीचा सुद्धा मिड पॉईंट आहे. म्हणून मी इथे वरची लाईन लिहिली की मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर सेम. जर ए सी आणि बी डीचा मिड पॉईंट सेम असेल तरच हे दोन डायगोनल काय होणार आहे, बायसेक्ट होतील. आता इथं लाईन झाली, मग याच्या वरची लाईन काय असायला पाहिजे तर लक्षात द्या. सपोज मी याला एम नाव दिलं तर एम पॉईंटचा पोझिशन वेक्टर मध्ये ए आणि सीचा पोझिशन वेक्टर येणार आणि एम पॉईंटच्या पोझिशन वेक्टरमध्ये डी आणि बीचा सुद्धा पोझिशन वेक्टर येणार. म्हणजे एम पॉईंटचे जे पोझिशन वेक्टर आहेत किंवा या बी डीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि ए सीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर सेम असायला पाहिजे. दोन्हीही डायगोनल्सच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर सेम असायला पाहिजे. तर मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर सेम तेव्हाच येतील जेव्हा पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ ए सी अँड बी डी आर इक्वल. ए सी आणि बी डी हे जे दोन डायगोनल आहेत या दोन्हीही डायगोनलच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर जर इक्वल येत असेल तरच मिड पॉईंट ऑफ ए सी आणि बी डी सेम राहणार आणि ए सी आणि बी डीचे मिड पॉईंट जर सेम असतील तरच ए सी आणि बी डी बायसेक्ट इच अदर होणार. ह्या तीन लाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्याही वरची स्टेप्स आता आपण लिहू शकतो की ए सीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर. तर ए सीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युल्यावरून लिहू शकता. ए सीचा मिड पॉईंट आहे तर तो येणार वेक्टर ए वेक्टर सीची ॲडिशन आणि त्याला 2 ने डिवाइड केलं. हा झाला मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर कोणाच्या, ए सीच्या. दुसरा डायगोनल कोण आहे, बी डी. बी डीचा मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर तो येणार वेक्टर बी प्लस वेक्टर सी अपॉन 2. दोन्हीही डायगोनलच्या मिड पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स मी इथे लिहिलेले आहेत. हे दोन्हीही पोझिशन वेक्टर कसे पाहिजेत, इक्वल. तर या दोघांच्या मध्ये कोणती साईन यायला पाहिजे, इज इक्वल टू ची साईन यायला पाहिजे. हा ए सी डायगोनलच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर, हा बी डी सॉरी इथे सी लिहिलं होतं, बी डी डायगोनलचा मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि दोघांच्या मध्ये इज इक्वल टू ची साईन आहे. म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर इक्वल. देअरफॉर मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर सेम. देअरफॉर डायगोनल ए सी अँड बी डी बायसेक्ट इच अदर. खालून वर सुरुवात केली आहे. जे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर सी अपॉन 2 इज इक्वल टू वेक्टर बी प्लस वेक्टर डी अपॉन 2. हे जर तुम्ही दोन इक्वल शो केले तर त्यावरून ही लाईन लिहिता येते, यावरून ही लिहिता येते, यावरून ही लिहिता येते आणि मग हा झाला याचा प्रूफ. मग आता हे कसं मिळवणार, तर यासाठी आपल्याला गिव्हन आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलिलोग्राम. इथे मी हा एक क्वाड्रिलॅटरल घेतला आहे जो पॅरलिलोग्राम आहे. याचे अपोजिट साइड्स पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट आहेत. ABCD इज अ पॅरलिलोग्राम. याचा एक डायगोनल ए सी, दुसरा डायगोनल बी डी, दोघांचा मिड पॉईंट, याला मी एम नाव दिलं. हे गिव्हन आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि आता इथून सुरुवात करणार आहोत. आता पॅरलिलोग्राम म्हटल्यानंतर या पॅरलिलोग्रामची प्रॉपर्टी काय राहते की याच्या अपोजिट साइड्स इक्वल आणि कॉन्ग्रुएंट असतात, त्यांची लेंथ सेम राहते, पॅरलल असतात. ए बी आणि डी सी पॅरलल आहे. कोणतेही घेऊ शकता तुम्ही अपोजिट एक पेअर. ए बी इज पॅरलल टू डी सी अँड लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ डी सी. हे तर आपल्याला माहिती आहे. आता या दोघांना जर आपल्याला वेक्टरमध्ये लिहायचं असेल तर ए बी आणि डी सी हे पॅरलल केव्हा असतील, पॅरललचा अर्थ कोलिनियर म्हणजे स्केलर मल्टिपल. तर वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर डी सी. या दोघांवरून तुम्ही लिहू शकता अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट, तर त्यांच्या डायरेक्शन सुद्धा सेम राहतील. वेक्टर ए बी आणि वेक्टर डी सी
मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहेत, इक्वल वेक्टर झाले. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर डी सी. सी डी नाही लिहायचं, वेक्टर ए बी आणि सी डी असं जर केलं तर ते निगेटिव्ह वेक्टर होणार आहेत. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर डी सी, कारण पॅरलेलोग्राम आहे. तुम्ही हेच घेतलं पाहिजे असं नाही, तुम्ही वेक्टर बी सी इज इक्वल टू वेक्टर ए डी सुद्धा घेऊ शकता. हे बी सीची डायरेक्शन फ्रॉम बी टू सी, ए डीची डायरेक्शन फ्रॉम ए टू डी, हे दोन इक्वल आहेत. आता याला सॉल्व करा, 2-3 स्टेपमध्ये तुम्हाला ते आन्सर भेटते. बघा, ए बीचा पोझिशन वेक्टर येतो वेक्टर बी मायनस वेक्टर ए आणि डी सीचा येतोय वेक्टर सी मायनस वेक्टर डी. झालं येऊन पोझिशन वेक्टर. टर्मिनल पॉईंटचं पोझिशन वेक्टरमधून इनिशियल पॉईंटचं पोझिशन वेक्टर मायनस केलेलं आहे. आणि मग डायगोनलचं नाव आहे ए आणि सी. तर ए आणि सी एका साईडला पाहिजे, बी आणि डी दुसऱ्या बाजूला पाहिजे. तर काय करायचं, हा ए राईट साईडला आणि डी लेफ्ट साईडला घेऊन या. त्याला मी लिहितोय वेक्टर बी प्लस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर सी. वेक्टर बी प्लस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर सी. आणि याच्या दोन्ही साईडला आता 2 ने डिवाइड करा. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2 ने डिवाइड केलं तर येणार वेक्टर बी प्लस वेक्टर डी अपॉन 2 इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर सी अपॉन 2. याला मी लेफ्ट साईडला लिहिलं, याला राईट साईडला लिहिलं आहे. हे रिलेशन भेटलं. आता हे कोणाचा पोझिशन वेक्टर येतो, तर एमचा येतो जो आपण इंटरसेक्शन पॉईंट घेतला होता. वेक्टर ए प्लस वेक्टर सी अपॉन 2 इज इक्वल टू वेक्टर बी प्लस वेक्टर डी अपॉन 2. हे दोन वेक्टर इक्वल भेटले. हा कोणाचा पोझिशन वेक्टर आहे, मिड पॉईंट ऑफ डायगोनल ए सी. हा कोणाचा आहे, मिड पॉईंट ऑफ डायगोनल बी डी. दोघांच्या मध्ये कोणती साईन आहे, इज इक्वल टू, म्हणून मी इथे लिहिलं आहे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर इक्वल. दोन्हीही डायगोनलच्या मिड पॉईंटचे पोझिशन वेक्टर इक्वल आहेत. याचा अर्थ असा होतो की मिड पॉईंट ऑफ डायगोनल ए सी अँड बी डी आर सेम. आणि मग ए सी डायगोनल आणि बी डी डायगोनलचा मिड पॉईंट जर सेम असेल तर ए सी डायगोनल आणि बी डी डायगोनल हे काय करतात, बायसेक्ट इच अदर. समजलंय? खूप सिंपल प्रूफ आहे. क्वाड्रिलॅटरल जो आहे तो पॅरेललोग्राम दिला होता, डायगोनल बायसेक्ट इच अदर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हे संपलेलं नाही आहे अजून, हे संपलेलं नाही. आता एक पार्ट झाला आहे प्रॉपर्टीचं. ए बी सी डी इज अ पॅरेललोग्राम हे गिव्हनमध्ये होतं, हे प्रूव्ह करायचं आहे. आता उलटं जाणार, कॉन्व्हर्सली. हे गिव्हन असेल आणि हे प्रूव्ह करायचं आहे, तर ते आता आपण पाहणार आहोत. तर आपण या प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्सली जो पार्ट आहे तो प्रूव्ह करणार आहोत. यामध्ये ए बी सी डी हा कुठला तरी क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्या क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीचे जे दोन डायगोनल आहेत ए सी आणि बी डी हे काय करतायत, बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरेललोग्राम. आता हा पॅरेललोग्राम तेव्हाच असेल जेव्हा याच्या अपोजिट साइड्स पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट असतील. कोणतीही एक पेअर जरी शो केली ना तरी चालते. कुठलीही एक पेअर पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट पाहिजे. तर लक्ष द्या, ए सी अँड बी डी हे दोन डायगोनल काय करतायत, बायसेक्ट इच अदर. देअरफॉर ए सीचा मिड पॉईंट आणि बी डीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर इक्वल राहणार. तर देअरफॉर आपण असं लिहू शकतो, ए सीच्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर येणार वेक्टर ए प्लस वेक्टर सी अपॉन 2. बी डी च्या मिड पॉईंटचा पोझिशन वेक्टर वेक्टर बी प्लस वेक्टर डी अपॉन 2. दोन्ही इक्वल राहणार आहेत कारण बायसेक्ट इच अदर आहे. आता दोन्ही साईडचे 2 कॅन्सल झाले. इथे राहिले वेक्टर ए प्लस वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर बी प्लस वेक्टर डी. आता आपल्याला कोणती पेअर तुम्हाला हे शो करायची आहे इक्वल, ए बी क्वाड्रिलॅटरल ए बी आहे आणि डी सी आहे. हे जर दोन इक्वल शो केले तर ह्या पॅरेललोग्राम होणार. हे दोन वेक्टर जर इक्वल केले अपोजिट साईडचे, किंवा दुसरी जी बी सी आणि डी ए ही जी साईड आहे ती जर इक्वल शो केली, वेक्टर बी सी इज इक्वल टू वेक्टर डी ए हे जर इक्वल शो केलं तरी चालतं. दोनपैकी कुठलंही एक. मग मी ही कंडिशन प्रूव्ह करतोय. त्यासाठी मला काय करावं लागेल, ए वेक्टर आणि बी वेक्टर एका बाजूला घ्यायचे, सी आणि डी दुसऱ्या बाजूला घ्यायचे. तर मी लिहिताना असं लिहितोय बघा, हा वेक्टर सी डीला मी लेफ्ट साईडला घेतलं, इज इक्वल टू हा वेक्टर बी आणि एला राईट साईडला घेतलाय, इज इक्वल टू हा कुणाचं पोझिशन वेक्टर आहे, वेक्टर डी सी. हा कुणाचा आहे,
वेक्टर ए बी, त्यावरून आपण लिहू शकतो देअरफॉर वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर डी सी. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर डी सी याचा अर्थ असा होतो की ए बी जी साईड आहे ते पॅरलल आहे डी सीला अँड लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ डी सी असं आहे. म्हणून आपण सांगू शकतो की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. संपला. कॉन्व्हर्स पार्ट जो आहे तो सुद्धा संपलेला आहे. खूप सिंपल प्रूफ आहे. आणि ए बी सी डी हा पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी कोणतीही एक पेअर अपोजिट साईडची पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट शो करा. पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट शो केली इक्वल आहे. आणि हे का शक्य झालं तर वेक्टर ए बी आणि वेक्टर डी सी इक्वल आले. आणि इक्वल वेक्टरची कंडिशन काय राहते, दे हॅव सेम डायरेक्शन अँड इक्वल मॅग्नेट्यूड. आणि इक्वल आहे त्यामुळे ते पॅरलल आहेत, कोलिनियर आहेत आणि मॅग्नेट्यूड त्यांचे इक्वल आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. खूप सिंपल हा प्रूफ होता. एक्झाममध्ये बरेचदा कितीतरी वेळा प्रत्येक वेळेसच जवळपास विचारलेला प्रूफ आहे हा. म्हणून व्यवस्थित लिहिण्याची प्रॅक्टिस करा. क्लासमध्ये जर तुम्ही असते तुमच्याकडून हे 5 टाइम्स किंवा 10 टाइम्स मी लिहून घेतलं असतं. आता तुम्हाला स्वतःच 2-3 वेळा हा व्हिडिओ बघा, रिपीट करून आणि नंतर लिहून पाहायचा प्रयत्न करा. आता बघू पुढचं. आता आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत, प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. आणि प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स याचा अर्थ असा होतो, प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन नाही. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन्स नाही. वेक्टरचं कॉम्बिनेशन, वेक्टरचं असं एक कॉम्बिनेशन राहतं की ते कॉम्बिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला एक तिसरी क्वांटिटी मिळते. जे 2 वेक्टर असतील आणि त्या 2 वेक्टरला कंबाईंडमध्ये केलं तर आपल्याला एक तिसरी क्वांटिटी मिळते. तर ती जी क्वांटिटी आहे त्या तिसऱ्या क्वांटिटीला म्हटलं जातं प्रॉडक्ट ऑफ वेक्टर. तर जे मिळणारी तिसरी क्वांटिटी आहे ना, ह्या डिफरंट क्वांटिटीज राहतात. पुन्हा एकदा रिपीट करतो, प्रॉडक्टचा अर्थ या वेक्टरमध्ये मल्टिप्लिकेशन होत नाही. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन्स नाही. ते आता जेव्हा डेफिनेशन्स येतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येणारच आहे. तर इथे किती टाईपचे प्रॉडक्ट आहेत, ते इथे 4 टाईपचे प्रॉडक्ट्स आहेत. 4 टाईप्स. देअर आर 4 टाईप्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. नंबर 1 फर्स्ट जो आहे ज्याला आज आपण पाहणार आहोत तो आहे स्केलर प्रॉडक्ट. काय नाव आहे? स्केलर प्रॉडक्ट. मी सांगितलं होतं ना, 2 वेक्टरचं कॉम्बिनेशन केल्यानंतर एक तिसरी क्वांटिटी मिळते. ती तिसरी क्वांटिटी जर स्केलर क्वांटिटी असेल तर तो जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर प्रॉडक्ट. 2 वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर जी क्वांटिटी तुम्हाला मिळते, त्या प्रॉडक्ट केल्यानंतर जी क्वांटिटी असेल ती स्केलर असेल तर त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर प्रॉडक्ट. आणि हा जो प्रॉडक्ट आहे ना, याला ऑरमध्ये दुसरं एक नाव आहे डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट हा झाला एक प्रॉडक्ट. दुसरा जो प्रॉडक्ट आहे तो आहे वेक्टर प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्ट. आता हा वेक्टर प्रॉडक्ट 2 वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी जर वेक्टर क्वांटिटी असेल तर त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं वेक्टर प्रॉडक्ट. 2 वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर जी क्वांटिटी मिळते ती वेक्टर असते, म्हणून त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं वेक्टर प्रॉडक्ट. 2 वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी स्केलर असते, म्हणून त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर प्रॉडक्ट. हा वेक्टर, हा स्केलर. मिळणारी क्वांटिटी स्केलर तर स्केलर प्रॉडक्ट, मिळणारी क्वांटिटी वेक्टर असेल तर मग वेक्टर प्रॉडक्ट. जसं या स्केलर प्रॉडक्टचं ऑरमध्ये नाव आहे डॉट प्रॉडक्ट, अशाच प्रकारे वेक्टर प्रॉडक्टचं ऑरमध्ये दुसरं नाव आहे क्रॉस प्रॉडक्ट. याला म्हणतात क्रॉस प्रॉडक्ट. हे सर्व फिजिक्समध्ये तुमचं झालेलं आहे. हे जे प्रॉडक्ट आहेत ना हे फिजिक्समध्ये झालेले आहेत. स्केलर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट. आता आपण तिसरा प्रॉडक्ट जो आहे तो पाहणार आहोत. नंबर 3चा जो प्रॉडक्ट आहे तो आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. मिळणारी क्वांटिटी स्केलर, 3 वेक्टर येतात म्हणून ट्रिपल.
तीन वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी जर स्केलर असेल तर त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आणि मग याला सुद्धा ऑरमध्ये दुसरं नाव आहे, याला म्हणतात ऑरमध्ये बॉक्स प्रॉडक्ट. बॉक्स प्रॉडक्ट. आणि मग नंबर 4 येतो वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. तीन वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी वेक्टर नाव आहे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. पण आता जो सिलेबस कमी करून टाकलेला आहे ना, तर त्या सिलेबसमध्ये जो 25% सिलेबस कमी केलेला आहे म्हणतात ते 25, पण तसं तेवढे जास्त कमी झालेले नाही आहेत. फक्त आता या वेक्टरमधला हा जो पॉईंट आहे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट हा पूर्णपणे डिलीट करून टाकलेला आहे. हा सिलेबसमध्ये राहणार नाही आहे. एक्झाममध्ये या नंबर 4च्या प्रॉडक्टवर काहीही तुम्हाला विचारणार नाही. एक्झाममध्ये वेक्टर ट्रिपल प्रॉडक्टवर बिलकुलही काहीही विचारणार नाही. ओल्ड सिलेबसमध्ये म्हणजे आता जो सिलेबस आहे त्याच्या आधीच्या सिलेबसमध्ये हा वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट जो आहे तो बोर्डसाठी नव्हता. इथे जे तीन प्रॉडक्ट दिलेले आहेत हा 11th स्टँडर्डमध्ये होता, हा सुद्धा 11th मध्ये होता आणि हा 12th मध्ये आहे. 12th मध्ये होता. आता त्यांनी काय केलं, हे तिन्हीच्या तिन्ही प्रॉडक्ट 12th मध्येच देऊन दिलेले आणि हा पण दिला होता, पण सिलेबस कमी केलेला असल्यामुळे या सिलेबसमधला वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट जो आहे तो काढून टाकलेला आहे. म्हणजे आता आपल्याला तीनच प्रॉडक्ट आहेत, स्केलर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट अँड स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. तर आज आपण सुरुवात करणार आहोत स्केलर प्रॉडक्टला. आपण मारणार आहोत प्रॉडक्टमध्ये पहिला प्रॉडक्ट स्केलर प्रॉडक्ट. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की याचं नाव स्केलर प्रॉडक्ट का आहे, कारण दोन वेक्टरचा प्रॉडक्ट अशा पद्धतीने डिफाईन केलेला आहे की ती मिळणारी क्वांटिटी आहे ती स्केलर क्वांटिटी असते, म्हणून याचं नाव आहे स्केलर प्रॉडक्ट. याचे डेफिनेशन काय आहे, या प्रॉडक्टला कसं डिफाईन केलं ते आपण पाहणार आहोत. डेफिनेशनकडे लक्ष द्या. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू non-zero vectors is defined as जर बघा हे दोन वेक्टर आहे, नॉन झिरो आहे, हा एक वेक्टर, हा दुसरा वेक्टर आणि या दोन वेक्टरच्या मधला अँगल आहे थीटा. दोन वेक्टर आहेत, नॉन झिरो आहेत, दोघांचा इनिशियल पॉईंट सेम घेतला आहे, को इनिशियल वेक्टर्स आहेत, अँगल बिटवीन वेक्टर थीटा आहे. आता वेक्टर ए आणि वेक्टर बी या दोन वेक्टरचा जो प्रॉडक्ट आहे तो डिफाईन कसा केला, थीटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए वेक्टरचं मॅग्निट्यूड त्याला इनटू मल्टिप्लिकेशन बीचं मॅग्निट्यूड, ए आणि बीचं मॅग्निट्यूड, ए आणि बीचा प्रॉडक्ट होता तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू या दोन वेक्टरमधला हा जो अँगल थीटा आहे ना त्या थीटाचा कॉस रेशो, कॉस थीटा. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू non-zero vectors, vector A and vector B is defined as magnitude of vector A into magnitude of vector B into cos theta, where theta is the angle between vector A and vector B. Theta is the angle between vector A and vector B. The scalar product of vector A and vector B is defined as magnitude of vector A into magnitude of vector B into cos theta. ही पूर्ण क्वांटिटी कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. यामध्ये एकही वेक्टर आलेला नाही आणि ही जी क्वांटिटी आहे ही पूर्ण क्वांटिटी स्केलर असल्यामुळे या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर प्रॉडक्ट. हा या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट डिफाईन केलेला आहे. आता हाच प्रॉडक्ट डिनोट करताना कसा डिनोट केला जातो,
तर पुढे मी लिहितोय इट इज डिनोटेड बाय. हा प्रॉडक्ट कोणाचा होता? वेक्टर ए आणि वेक्टर बी. तर वेक्टर ए आणि वेक्टर बी यांच्यामध्ये असा डॉट काढला, पॉईंट दिला, त्याला वाचताना वाचायचं वेक्टर ए डॉट वेक्टर बी. इट इज डिनोटेड बाय, दिस प्रॉडक्ट इज डिनोटेड बाय वेक्टर ए डॉट वेक्टर बी अँड हेन्स, या दोन वेक्टरच्या मध्ये डॉट काढलेला आहे. हा स्केलर प्रॉडक्ट आहे, दोघांच्या मध्ये डॉट काढलेला आहे, म्हणून या स्केलर प्रॉडक्टचं ऑर मध्ये दुसरं नाव आहे डॉट प्रॉडक्ट. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड डॉट प्रॉडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड डॉट प्रॉडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड डॉट प्रॉडक्ट. का डॉट प्रॉडक्ट म्हटलं जातं? तर या दोन वेक्टरचा तो स्केलर प्रॉडक्ट होता, त्यांच्यामध्ये डॉट काढलेला आहे, म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड डॉट प्रॉडक्ट. ते हा फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येतो, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. हा तो फॉर्म्युला झाला. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. फिजिक्समध्ये हाच फॉर्म्युला तुम्हाला ए बी कॉस थिटा असं दिला असेल. ए बी कॉस थिटा. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एला ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बीला बी सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणून वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. आणि या थिटाची जी व्हॅल्यू आहे ती कशी असायला पाहिजे? तर वेअर 0 डिग्री किंवा 0 रेडियन इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. दोन वेक्टरमधला अँगल कमीत कमी 0, जास्तीत जास्त पाय किंवा 0 आणि पायच्या मधला असायला पाहिजे. पायपेक्षा जास्त येणार नाही, जे ग्रेटर दॅन 180 डिग्री राहणार नाही किंवा लेस दॅन 0 पण राहणार नाही आहे. तो 0 असेल, पाय असेल किंवा 0 आणि पायच्या मध्ये असेल. ही होती डेफिनेशन कोणाची? स्केलर प्रॉडक्ट. और मध्ये दुसरं नाव काय आहे? डॉट प्रॉडक्ट. कोणता प्रॉडक्ट आहे हा? स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट. ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा, वेअर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. हा झाला स्केलर प्रॉडक्ट आणि त्याची डेफिनेशन्स. आता आपण हा जो स्केलर प्रॉडक्ट आहे, या स्केलर प्रॉडक्टच्या काही महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत आणि या प्रॉपर्टीज आता आपण पाहणार आहोत. स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. आता आपण या स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत आणि या प्रॉपर्टीज तुम्हाला लर्न करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे. त्यामधली फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. इथं डेफिनेशन होती वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. आणि थिटाचीच व्हॅल्यू काय राहते? 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. प्रॉपर्टी नंबर 1, एक वेक्टर ए असेल आणि या वेक्टर एचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट मी सेम त्याच वेक्टर बरोबर घेतला. म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर ए जर लिहिलं असेल त्याला आपण इज इक्वल टू लिहू शकतो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर. वेक्टर ए डॉट वेक्टर ए वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट ए सोबतच घेतला, त्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर असं लिहिता येतं. का लिहिता येतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर ए आहेत, याला जर ही डेफिनेशन यूज केली तर बघा ए डॉट बी होत आहे, त्याला लिहिताना काय लिहिलं होतं? एचं मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, नंतर बी होतं तर बीचं मॅग्निट्यूड, इथे ए आहे तर एचं मॅग्निट्यूड, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटा. कोण होता? अँगल बिटवीन वेक्टर. मला सांगा वेक्टर एचा वेक्टर ए सोबतचा अँगल काय राहणार आहे? 0. ए आणि ए मधला अँगल काय राहणार आहे? 0 डिग्री. तर इथे येणार आहे कॉस ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस 0ची व्हॅल्यू टेबलमध्ये किती आहे? 1. करा यांची मल्टिप्लिकेशन, त्याला लिहिता येतं मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर. वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी.
वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वायर। सेकंड प्रॉपर्टी है स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव। सेकंड नंबरची प्रॉपर्टी स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव, दॅट इज वेक्टर ए डॉट बी जर असेल त्याला तुम्ही बी डॉट ए असं लिहू शकता। स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव वेक्टर दॅट इज वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर ए। तर लक्षात द्या, वेक्टर ए डॉट बी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी कॉस थिटा, आणि मग बी डॉट ए असं जर लिहिलं तर पहिले मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी नंतर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटा। दोघांच्या आर सेम आहेत, दोघांचे आर सेम आहेत। याला तुम्ही ए मॅग्निट्यूडला आधी आणि बीला नंतर लिहू शकता। मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा। याला जर मी नंबर 1 दिला आणि याला जर नंबर 2 दिला फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 दोघांच्या आर सेम आहेत, आर सेम आहे म्हणजे एल सेम राहणार। ही होती सेकंड नंबरची प्रॉपर्टी। स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव दॅट इज वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर ए। नंबर 3 आणि खूप महत्त्वाची प्रॉपर्टी, मला आठवत असेल 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपण पाहिलं होतं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस। हा ओरिजिन एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर आय, वायच्या डायरेक्शननी जे आणि झेडच्या डायरेक्शननी हा के होता। आय जे के कोण आहेत? आय जे के आर द युनिट वेक्टर्स अलॉंग द कोऑर्डिनेट ॲक्सिस। म्हणून मी इथे लिहितो आहे if I, j, k are unit vectors along coordinate axis, then vector I dot vector I, I चा I सोबतचा प्रॉडक्ट, जे वेक्टरचा जे वेक्टर सोबत प्रॉडक्ट आणि केचा के वेक्टर सोबत जो प्रॉडक्ट आहे ना तो 1 राहतो, इज इक्वल टू 1। आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के इज इक्वल टू 1। का 1 आला? खूप सिंपल आहे। वेक्टर आय डॉट वेक्टर आय याला जर मी डेफिनेशन यूज केली इथे लिहिलेली वेक्टर ए डॉट वेक्टर बीची, तेव्हा याला लिहिताना मी असं लिहिणार आहोत मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय इंटू कॉस 0 डिग्री। आयचं मॅग्निट्यूड इंटू आयचं मॅग्निट्यूड इंटू कॉस 0। 0 का आलं? कारण आयचा आय सोबतचा अँगल काय राहणार आहे? 0 राहणार आहे। आय वेक्टरचा आय वेक्टर सोबत असलेला अँगल 0 आहे। मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय इंटू कॉस ऑफ 0 डिग्री। मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय 1 आहे इंटू आयचं मॅग्निट्यूड 1 आहे आणि इंटू कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे। 1 इंटू 1 इंटू 1 इज इक्वल टू 1, म्हणून आय डॉट आय 1। जसं आय डॉट आय 1 आहे अशाच प्रकारे जे डॉट जे इज इक्वल टू 1, के डॉट के इज इक्वल टू 1। इफ आय जे के आर द युनिट वेक्टर्स अलॉंग द कोऑर्डिनेट ॲक्सिस देन आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1। जेव्हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस हे लक्षात राहिलं पाहिजे। आता याच्या खाली मी दुसरी लिहितो आय वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट जे सोबत जेचा डॉट प्रॉडक्ट के सोबत आणि केचा डॉट प्रॉडक्ट आय सोबत जर घेतला तर हा 0 असतो। हा प्रॉडक्ट 0 राहणार आहे। त्या 3 पैकी कुठला तरी एक मी घेतो। आयचा जे सोबत डॉट प्रॉडक्ट घेतला हा वेक्टर आय, डॉट लिहिलं मी जे, याला ते डेफिनेशन यूज केली तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जे इंटू कॉस। आता कॉस काय तर थिटा, थिटा किती आहे तर थिटा इज द अँगल बिटवीन आय अँड जे। आय आणि जे मधला अँगल किती राहणार आहे 90 डिग्रीचा, कारण आय कसा आहे कुणाच्या डायरेक्शननी आहे एक्सच्या, जे कुणाच्या डायरेक्शननी आहे वायच्या। एक्स आणि वाय मधला अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा, म्हणजे आय आणि जे मधला अँगल किती राहणार आहे 90 डिग्री। म्हणजे इथे लिहिताना तुम्हाला लिहावं लागेल कॉस ऑफ 90 डिग्री।
टेबलमध्ये कॉस 90ची व्हॅल्यू किती असते 0, आयचा मॅग्नेट्यूड 1, जेचा मॅग्नेट्यूड 1 आणि कॉस 90ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 1 इंटू 1 0, आय डॉट जेची जी व्हॅल्यू आहे ना ती 0 आहे. सिमिलरली जे डॉट केची व्हॅल्यू 0 आणि के डॉट आयची व्हॅल्यू सुद्धा 0, कारण यांच्यामधला अँगल 90 डिग्रीचा आहे, यांच्यामधला अँगल 90 डिग्रीचा आहे. जेव्हा दोन वेक्टरमधला अँगल हा 90 डिग्रीचा येतो तेव्हा त्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. अँगल बिटवीन वेक्टर इज 90 डिग्री, देन डॉट प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स इज 0. ही झाली एक प्रॉपर्टी नंबर 3. आता बघू आपण नंबर 4ची प्रॉपर्टी. प्रॉपर्टी नंबर 4 ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर, यालाच ऑर्थोगोनल असं म्हणतात. ऑर्थोगोनल इफ किंवा देन आपण असं लिहू, इफ वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल, देन या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा 0 राहतो. हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर यांच्यामधला जो या दोन वेक्टरचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो 0 आहे. कसा तर लक्षात द्या, वेक्टर ए अँड वेक्टर बी परपेंडिक्युलर आहेत, जे या दोघांमधला अँगल किती डिग्रीचा झाला 90. मला या दोघांचा काय पाहिजे डॉट प्रॉडक्ट. डेफिनेशन यूज केली, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस 90 डिग्री इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी कॉस 90ची व्हॅल्यू 0. 0ने याला मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार आहे 0. जेव्हा दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. पण या उलट जर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर ते दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर असतातच असं नाही, तर त्याचा 3 पॉसिबिलिटीज येतात. म्हणून 5 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती मी पुढे असे लिहितो आहे. प्रॉपर्टी नंबर 5, इफ वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0. जर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर याच्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. देन आयदर जर या दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर या दोनपैकी एक तर वेक्टर ए हा नल वेक्टर असेल, 0 वेक्टर असेल, और किंवा बी हा नल वेक्टर असेल, और जर हे दोन्हीही नल वेक्टर नसतील तर मग यांच्यामधला अँगल हा π/2चा असेल. जर ए नॉन झिरो असेल, बी नॉन झिरो असेल तर अँगल बिटवीन वेक्टर इज π/2. पण ए जर नल वेक्टर असेल म्हणजे पॉसिबिलिटी 3 आहे. ए डॉट बी इज इक्वल टू 0, then either vector A is equal to 0 vector or B is equal to 0 vector, or angle between these two vector A and B is π/2. Theta is equal to π/2. अलग लक्षात. ही होती प्रॉपर्टी नंबर 5. खूप सिंपल आहे. आता बघू आपण प्रॉपर्टी नंबर 6. आता या प्रॉपर्टी नंबर 6 मध्ये आपण पाहणार आहोत डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. काय होतो याचा अर्थ? याचा अर्थ होतो दॅट इज वेक्टर ए डॉट आणि ब्रॅकेटमध्ये वेक्टर बी प्लस सी लिहिले. हा काय आहे डॉट, आणि या दोघांच्या मध्ये कोणती साईन घेतलेली आहे प्लस. तो जो डॉट प्रॉडक्ट आहे ना तो आपण ॲडिशनवर डिस्ट्रीब्यूट करू शकतो. डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. म्हणजे याला तुम्ही लिहिताना असं लिहू शकता वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस वेक्टर ए डॉट वेक्टर सी, वेक्टर ए डॉट वेक्टर सी असं तुम्हाला लिहिता येतं. आणि यालाच म्हणतात डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. नंबर 7, समजा हा स्केलर आहे यम आणि त्याला ए वेक्टरने मल्टिप्लाय केलं म्हणजे यम इंटू वेक्टर आहे. याचा डॉट प्रॉडक्ट यम स्केलर आणि बी वेक्टर आहे याच्यासोबत घेतला. वेअर एम एन एन आर स्केलर क्वांटिटीज. एम इंटू वेक्टर ए डॉट एन इंटू वेक्टर बी त्याला तुम्ही इज इक्वल टू असं लिहू शकता. यांच्यामधल्या ज्या स्केलर क्वांटिटीज आहेत ना त्यांची मल्टिप्लिकेशन करा म्हणजे एम एन, आणि वेक्टर एचा डॉट प्रॉडक्ट बी सोबत घ्यायचं.
वेक्टर ए डॉट वेक्टर बी. याचं एक एक्झाम्पल सांगतो मी. सपोज मी लिहिलं असेल 7 वेक्टर ए चा डॉट प्रॉडक्ट मला 5 वेक्टर बी सोबत पाहिजे. 7 वेक्टर ए डॉट 5 वेक्टर बी चा डॉट प्रॉडक्ट. तर 7 कोण आहे स्केलर क्वांटिटी, 5 कोण आहे स्केलर क्वांटिटी, दोघांची करा मल्टिप्लिकेशन, ती झाली 35. आणि एचा वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट वेक्टरसोबत घ्यायचं. वेक्टर ए डॉट वेक्टर बी याला तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. हीच ती प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नंबर 7. 8 नंबरची प्रॉपर्टी, अँगल बिटवीन वेक्टर. अँगल बिटवीन वेक्टर, दोन वेक्टरमधला अँगल जर फाइंड करायचा असेल, वेक्टर ए आणि वेक्टर बी यांच्यामधला जर अँगल फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. कॉस थिटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. अँगल बिटवीन टू वेक्टर्स फाइंड करायचा असेल तर या फॉर्म्युल्याचा यूज करायचा. कॉस थिटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. आता काही जर म्हणतील हा फॉर्म्युला कसा आला, तर हा फॉर्म्युला म्हणजे डेफिनेशनच आहे. इझी वर डेफिनेशन आपण पाहिली होती ना, याच डेफिनेशनवरून तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी या दोघांच्या साईड इकडे चेंज करा. तुम्हाला कुणाची व्हॅल्यू पाहिजे, कॉस थिटाची, तर कॉस थिटा इज इक्वल टू इकडे काय होतं वेक्टर ए डॉट वेक्टर बी, हे आहेत वेक्टर ए डॉट वेक्टर बी आणि या दोघांचे मॅग्निट्यूड याच्या डिनॉमिनेटरमध्ये गेले तर इथे येणार मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. कॉस थिटा इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. 8 प्रॉपर्टीज झाल्या. अजून 2 प्रॉपर्टीज तुम्हाला सांगतो, तोपर्यंत हे सर्व लिहून घ्या. आता पाहणार आहोत आपण प्रॉपर्टी नंबर 9. वेक्टर ए आणि वेक्टर बी यांच्यामधला अँगल जर ॲक्यूट अँगल असेल तर या दोन वेक्टरचा जो डॉट प्रॉडक्ट आहे ना तो पॉझिटिव्ह राहतो. इफ अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज ॲक्यूट अँगल देन वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0चा अर्थ होतो पॉझिटिव्ह. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय, हा अँगल 0 to 90 डिग्रीच्या मध्ये असतो आणि 0 to 90 डिग्री हा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस रेशो कसा असतो, पॉझिटिव्ह. हे जे डेफिनेशन होती मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी आणि कॉस थिटा. ॲक्यूट अँगलचा अर्थ होतो 0 to 90च्या मधला अँगल. 0 to 90च्या मधला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. एचं मॅग्निट्यूड कसं आहे, पॉझिटिव्ह. बीचं मॅग्निट्यूड कसं राहणार, पॉझिटिव्ह. कॉस थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसा आहे, पॉझिटिव्ह. मग प्लस इंटू प्लस यांचा प्रॉडक्ट केला तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह येणार म्हणजेच ग्रेटर दॅन 0 येणार. दुसरा आहे ऑब्च्युअस. आता ऑब्च्युअस म्हटल्यानंतर तो अँगल 90 डिग्री टू 180 डिग्रीच्या मध्ये येणार. म्हणजे हा कोणता क्वाड्रंट झाला, सेकंड. आणि सेकंडमध्ये कॉस हा रेशो कसा राहतो, निगेटिव्ह. कॉस रेशो कसा राहतो, निगेटिव्ह. तर इथे जी डेफिनेशन लिहिली होती मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए पॉझिटिव्ह, बीचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह, कॉस थिटा निगेटिव्ह. मग प्लस इंटू मायनस तर इज इक्वल टू काय राहणार आहे, मायनस. देन वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज लेस दॅन 0. जर ॲक्यूट अँगल असेल तर ए डॉट बी ग्रेटर दॅन 0. ऑब्च्युअस अँगल असेल तर ए डॉट बी लेस दॅन 0. आणि आता 10 नंबरची सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत आणि ती अशी आहे की जेव्हा दोन वेक्टर्स इन टर्म्स ऑफ आयजेके मध्ये एक्सप्रेस केलेले असतील, इफ वेक्टर ए इज इक्वल टू a1i प्लस a2j प्लस a3k हा एक वेक्टर, दुसरा वेक्टर बी हा सुद्धा इन टर्म्स ऑफ आयजेके मध्ये एक्सप्रेस केला b1i प्लस b2j प्लस b3k, देन
या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट, जेव्हा दोन वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये दिले असतील तर या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट फाइंड करायचा. आणि हा खूप सिंपल आहे. जेव्हा दोन वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये दिलेले असतील आणि त्यांचा डॉट प्रॉडक्ट फाइंड करायचा असेल तर काय करायचं, आयच्या कंपोनंटने आयच्या कंपोनंटला मल्टिप्लाय करत आहे. A1 इंटू B1 प्लस जेच्या कंपोनंटने जेच्या कंपोनंटला किंवा कोइफिशियंटला मल्टिप्लाय करा A2 इंटू B2 आणि प्लस केच्या कोइफिशियंटने केच्या कोइफिशियंट्सला मल्टिप्लाय करा A3 इंटू B3. A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. वेक्टर A इज इक्वल टू आहे I प्लस ट्वाईस A मायनस 3K अँड वेक्टर B इज इक्वल टू आहे ट्वाईस I मायनस 4J प्लस 5K आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे A डॉट B. दोन वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये दिले. खूप सिंपल आहे. आयचा कोइफिशियंट इथे 1 इथे 2, त्याला लिहिलं मी 1 इंटू 2 प्लस जेचा आहे 2 इंटू मायनस 4 आणि प्लस केचा आहे तो मायनस 3 इंटू 5. करा यांची मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 2 2 मायनस 8 मायनस 15 इज इक्वल टू 2 मायनस 8 मायनस 6 मायनस 15 इज इक्वल टू मायनस 21. A डॉट बी इज इक्वल टू मायनस 21. आताच नव्या नंबरची जी प्रॉपर्टी पाहिलेली आहे ना, त्या प्रॉपर्टीवरून तुम्ही सांगू शकता की हे जे दोन वेक्टर मी घेतलेले आहेत या दोघांमधला अँगल ॲक्यूट अँगल आहे की ऑब्च्युस आहे. तर मी आताच या दोघांचा डॉट प्रोडक्ट काढला. A डॉट बी किती आलेला आहे 21. साईन कोणती आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे म्हणजेच हा प्रॉडक्ट कसा आला लेस दॅन 0. निगेटिव्ह आहे लेस दॅन 0. A डॉट बी लेस दॅन 0. देअरफॉर अँगल बिटवीन वेक्टर A अँड वेक्टर B इज ऑब्च्युस अँगल. हे होती प्रॉपर्टी नंबर 10. खूप महत्त्वाची आहे. प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करणार आहोत त्यावेळेस या प्रॉपर्टीचा यूज होणार आहे. वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 आणि यूज करणं खूप सिंपल आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्या होतं स्केलर प्रॉडक्ट आणि या स्केलर प्रॉडक्टच्या 10 प्रॉपर्टीज. आता बाकीचं जे आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू.